भारत सरकारच्या स्पाइसेस बोर्डचा मोठा निर्णय, निर्यात करण्याआधी इथिलीन ऑक्साईडच्या टेस्ट करण्याचे मसाला कंपन्यांना आदेश। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीतील राज नयानींचा चित्रा वाघांवर अब्रू नुकसानीचा दावा, चित्रा वाघांनी माफी मागावी, राज नयानींची मागणी। निफ्टीचा उच्चांकी विक्रम, निफ्टी 22,794 ऑल टाइम हायवर, हेवी वेट शेअर्समध्ये उसळण, तर सेन्सेक्सची ही हिरव्या निशाण्यावर हालचाल। श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह मशिदीच्या वादावर इलाहाबाद कोर्टात 7 मे रोजी पुढील सुनावणी। काल झालेल्या सुनावणीमध्ये हिंदू पक्षाने धार्मिक ग्रंथाचा हवाला दिला। लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची संरक्षण मंत्रालयाशी संलग्न कंपन्यांना भेट। ARDA, L&T, भारत फोर्स एम्युनेशन फॅक्टरीलाही त्यांची भेट। आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे अमेरिकेच्या एजन्सीवर गंभीर आरोप, कोणत्याही परकीय शक्तीचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, भारताची भूमिका। पाकव्याप्त काश्मीरमधील शख्सगाम खोऱ्यामध्ये चीनचं अवैध बांधकाम, भारताकडून चीनचा तीव्र शब्दात निषेध। गुजरातमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या पार्सलचा स्फोट, स्फोटामध्ये 2 जण जागीच ठार, घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण। हेमकुंड साहिबकडे जाण्याच्या मार्गावरील बर्फ हटवण्यासाठी भारतीय जवानांची विशेष मेहनत, 25 मे रोजी उघडणार हेमकुंड साहिबचे दरवाजे। आसामच्या दिमा हसाऊ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूकही विस्कळीत। सौदी अरेबियाच्या वाळवंटात महापूर, रस्त्यांना ओढ्यांचं स्वरूप, तर पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहनही वाहत आहेत। पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त। दुबईमध्ये पुन्हा पुराचा हाहाकार, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन। ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, महापुरामुळे 10 लोकांचा मृत्यू, 21 लोक बेपत्ता, तर 3,300 घरांचं नुकसान। इंडोनेशियाच्या रुआंगमध्ये ज्वालामुखीचा स्फोट, जवळपास 12,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांचा जमाव, पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलक पुन्हा जमले।